Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. How are you students? I am fine. How are you? Loudly. I am fine. So friends, today we will learning all tense practice. So friends, आतापर्यंत आपण 6 टेन्स पाहिलेले आहेत आणि आपल्या शिवश्री इंग्लिश स्पीकिंग जो कोर्स आहे त्याचा एक नियम आहे की 6 टेन्स झाल्यानंतर आपण 1 ते 2 दिवस फुल डे प्रॅक्टिस घेत असतो. समजतंय का? हां. सो इथे काय आपल्या विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपण पाहूया की नक्की त्यांना टेन्स वगैरे समजलेले आहेत का. ते आपल्याला ह्या टेन्समधील काही सेंटेन्स आहेत ते इथं सॉल्व करून दाखवणार आहेत. सो फर्स्ट नंबर सेंटेन्स, प्लीज कम इन and solve me this sentence. हां, ती अभ्यास करते का? हे प्रश्नार्थी वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्याच्या शेवटी तो ते तात आलं हो की तर ते आलेलं आहे. मग आता इथं प्रश्नार्थी वाक्य आहे त्यावेळी काय करायचं? सब्जेक्टच्या ठिकाणी वर्ब आणि वर्बच्या ठिकाणी सब्जेक्ट घ्यायचा. आता इथं आपण काय केलेलं आहे? डज शी स्टडी? ती अभ्यास करते का? ओके, हॅव अ सीट. समृद्धी प्लीज कम हिअर. हां, आता तिने अभ्यास केला नाही. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. ज्यावेळी सिंपल पास्ट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज घेतो आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण डिड घेतो. तिने अभ्यास केला नाही. शी डिड नॉट स्टडी. शी डिडंट सुद्धा चालता. शी डिडंट स्टडी. डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? डिडंट. डू अंडरस्टँड? ओके, हॅव अ सीट. ओके. हां, आता हे सिंपल फ्युचरचं टेन्सचं वाक्य आहे. ती अभ्यास करेल. ती अभ्यास करेल. शी विल स्टडी. ज्यावेळी आपण भविष्याबद्दल बोलतो त्यावेळी शाल किंवा विलचा यूज केला जातो. त्यातील शी विल, शी सोबत नेहमी विल येतं. शी विल स्टडी. ओके, बरी, हॅव अ सीट. संस्कृती प्लीज कम हिअर. दाखव कॅमेरा फिरवायचा असं. संस्कृती, डू यू अंडरस्टँड इन दिस सेंटेन्स? तुला समजलं का हे वाक्य? हां, ती अभ्यास करत आहे. प्रेझेंट कंटिन्यू टेन्समधलं ते वाक्य आहे. ज्यावेळी एखादी क्रिया चालू असते त्यावेळी स्टडीला ING प्रत्यय लागतो. समजतंय का? कोणतीही क्रिया असू दे, अभ्यास करणे, वर्ब जे असतं ना त्याला ING प्रत्यय लागतो. डू अंडरस्टँड? ती अभ्यास करत आहे. शी इज स्टडिंग. हॅव अ सीट. सोनाली प्लीज कम हिअर.
आता एक फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. कंटिन्यू टेन्समध्ये जेवढे काही टेन्स येतील 3 टेन्स आहेत. चालू टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. जे काही टेन्स आहेत त्याला ING प्रत्यय नेहमी लावायचा. आता इथं बी आलं बघा, ती अभ्यास करत आहे म्हणलं, एखादी क्रिया कंटिन्यू चालू असते ना. आता मी उदाहरणार्थ मी शाळेत जात आहे किंवा ती बाजारात जात आहे, त्यावेळी ING ही प्रत्यय येत असतो क्रियापदाला, नेहमी लक्षात ठेवायचं. आता ती अभ्यास करत आहे, शी वॉज होती ना, शी वॉज स्टडिंग, बरोबर आहे. तिची क्रिया चालू आहे त्यामुळं ING प्रत्यय येतो. डू अंडरस्टँड? हे कोणत्या ह्याच्यामधलं सेंटेन्स आहे? हे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, हॅव अ सीट. सौम्या प्लीज कम हिअर. फ्युचर कंटिन्यू टेन्सचं वाक्य आहे शेवटचं, ती मला सॉल्व करून दाखव. सौम्या, हँडरायटिंग थोडं सुधारा, हँडरायटिंग थोडी कमी पडते. आता ती अभ्यास करत असेल, शी विल बी स्टडिंग, शी विल बी स्टडिंग. ज्या आपण फ्युचर संदर्भात बोलत असतो, करत असेल, जात असेल, तर त्याला बी येतं, लक्षात ठेवायचं. विल सोबत नेहमी बी येतं. आता ते अभ्यास करेल, तिथं आपण पाहिलं ते अभ्यास करेल, शी विल स्टडी, इथं बीचा काही संबंध येत नाही आहे. करत असेल तरच बीचा यूज होतो.